नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, बातमी आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची मोठी बातमी। जाणून घ्या सविस्तर माहिती। दिनांक 14 ऑगस्ट 2025 या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित। कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणती महत्त्वाची आनंदाची बातमी या शासन निर्णयात नमूद केली आहे? हा शासन निर्णय निर्गमित करणे आवश्यक होते का? या शासन निर्णयाप्रमाणे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे की तोटा होणार आहे? याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा। तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण। कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या संदर्भात 1.5 दराने वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय करण्याबाबत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 12/8/2025 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाने 13/1/2023 नुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवा मधील अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या स्वरचनेनुसार तसेच पुढील वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या नियमानुसार एकस्तर पदोन्नतीची, वेतन निश्चिती अथवा 1.5 वेतनाचा लाभ अनुज्ञेय करण्याचा निर्णय घेण्यात आला। सदरचा निर्णय हा राज्य सरकारच्या गृह विभाग अंतर्गत घोषित करण्यात येणाऱ्या नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतनानुसार अनुज्ञेय करण्यात येतात। गृह विभागाच्या दिनांक 27/6/2025 च्या निर्णयानुसार राज्यातील संपूर्ण गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, सालेकसा, देवरी, अर्जनी, मोरगाव तालुके हे सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे। सदर हे परिपत्रकानुसार नमूद करण्यात येते की दिनांक 13/1/2023 रोजीच्या नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी अनुज्ञेय करण्यात आलेला एकस्तर पदोन्नतीचा, वेतन व 1.5 वेतनाचा लाभ आता 27/6/2025 पासून पुढे केवळ गृह विभागाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागासाठी नमूद करण्यात आला आहे। तसेच आदिवासी बहुल क्षेत्राकरिता अनुज्ञेय करण्यात आलेला एकस्तर पदोन्नतीचा, वेतन निश्चितीचा लाभ अबाधित राहील असेही नमूद करण्यात आले आहे। आणि सदरचा संबंधित शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे। ही लिंक आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।